हॅलो, नमस्कार. मी राजश्री तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. तर मी इथे माझा डेली ब्लॉग तुम्हाला अपलोड करणार असं सांगितलं होतं आणि हा दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. रिस्पॉन्स येत नाही जास्त, पण चालेल. मी रिस्पॉन्ससाठी टाकतच नाही. सध्या तर मला आवडतं शेअर करायला आधीपासूनच. हे ट्रेंड तर आता निघालं म्हणजे नमस्कार, ब्लॉगिंगचा. शुभ सकाळ सगळ्यांना. मी ना कालचा व्हिडिओ शूट केला होता, पण आज अजून एडिट केला नाही, म्हणून अपलोड केला नाही. तो लवकरच तुमच्याकडे येईनच. आणि आज मी बनवणार आहे मुळ्याची भाजी. ही मुळ्याची भाजी बनवणार आहे. याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. मुळाच कापून घेतला आहे, बारीक कवळा मुळा घेतला आहे आणि लसूण ठेचून घेतला आहे आणि मिरची 2-3 मिरच्या आहे आणि 2 टमॅटो. आणि इथे मी धन्याचं पाणी बनवणार आहे, डिटॉक्स ड्रिंक म्हणून. आणि चला तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन. डेली रुटीन तर दाखवणार आहे. त्याआधी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवते, जे की आजच आलं होतं लवकरच. मी पूजा करत होते तेव्हाच फोन आला. पूजा झाल्याच्या नंतर मग मी रिसीव केलं आणि हे पर्पलवरून आलं आहे. माझं फेवरेट पर्पलवर प्रोडक्ट खूप छान मिळतात आणि हे नो स्पॉन्सर आहे. म्हणजे ना, मी पेड केलेले पैसे आहेत हे आणि स्वतःच्या पैशानेच मी घेतलं आहे. अजून स्पॉन्सरशिप वगैरे काहीच नाही, पार्टनरशिप वगैरे सध्या. तर हे आहे NYBचं स्ट्रोब क्रीम आणि ही 5-in-1 लिपस्टिक आहे. NYBचंच आहे प्रोडक्ट हे सगळं आणि NYBचे प्रोडक्ट मला खूप 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 आवडतात. ही लिपस्टिक आहे, हिच्यासाठीच मी प्रोडक्ट मागवलं होतं. पण ही अशी एकटी म्हणजे एक फक्त घ्यायला गेलं तर 300ला दाखवत होते. आणि ही क्रीम बघा, स्ट्रोब क्रीम खूप पिंकिश ग्लो देतो आणि हे ब्ल्यू कलरची काजळ आहे आणि मुलतानी मिठी फ्री मिळाली आहे. तर मी मेकअप लुक शेअर करणार आहे. तर इथे मी निव्हियाचं नाही, पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावत आहे. माझी ऑइली स्किन आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्यानुसार मी निव्हियाचं नाही लावत आणि मी पॉन्ड्सचंच लावते. ते मीच म्हणजे मर्ज करून घेते, पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. त्यानंतर मी NYBची स्ट्रोब क्रीम लावणार आहे. तुम्ही जर बाहेर जात असाल तर तुम्ही फाउंडेशनमध्ये स्ट्रोब क्रीम मिक्स करू शकता. मी आता तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी मी हे केलं आहे. त्यानंतर मी पावडर कॉम्पॅक्ट पावडर घेत आहे आणि हे ब्रशने पावडर लावलेली ती सगळी काढून घेणार आहे. त्यानंतर मी काजळ लावून घेणार आहे ब्ल्यू कलरचा. आधी मी ब्लॅक कलरचं देखील काजळ तुम्हाला दाखवलं होतं आणि हे तिन्ही प्रोडक्ट मला एकासोबतच आले आहे, जे की 600च्या आतच आहेत. पण असे घ्यायला गेले तर प्रत्येकाची किंमत 300-200 आहे. तर हे मला परवडलं असं मला वाटतं. आणि लिपस्टिक एवढी नॉनस्टिक आहे, एवढी छान आहे ना, वॉटरप्रूफ आहे, लॉंग लास्टिंग आहे. तुम्हाला दाखवते मी, हे बघा. आणि बिलकुल सकाळी लावली रात्रपर्यंत ती क्रीम तुम्हाला राहणार आहे. आणि हा माझा फायनल लुक आहे. मॅक्सीवर टाकला आहे. लवकरात लवकर बघा. तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि प्रोडक्ट. त्यानंतर मुळ्याची भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते ठेचलेला लसूण टाकला आहे तेलामध्ये, तेल गरम करून. त्यानंतर त्यामध्येच आपण छानपैकी लाल करून घ्यायचा आहे लसूण आणि त्यानंतर टाकणार आहे मिरची तुम्ही उभी कापा, आडवी कापा, कशी पण कापा, जशी तुम्हाला जमते तशी. आणि त्यानंतर मी मिक्स करून घेते. मिरची तडतडली छानपैकी की लगेच बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे. इथे एकच कांदा घेतला आहे, जास्त लागत नाही. आणि त्यानंतर कांदा नाही घेतला तो, सॉरी, मी आता व्हॉइस ओव्हर नंतर करते म्हणून मला असं वाटलं की कांदा आहे, पण तो आहे मुळाच आहे, कवळा मुळा घेतला आहे त्याचाच. त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे आणि छानपैकी लालसर भाजून घेणार. त्यामध्येच मी हळद टाकून घेते आणि मीठ देखील टाकून घेते, म्हणजे टोमॅटो आपले विरघळतील. आणि त्यानंतर छानपैकी विरघळले असता तो त्यानंतर आपण भाजी टाकून घेणार आहोत. तर इथे मी मीठ टाकून घेते. आपल्याला असं, मी कधी माझ्या घरी म्हणजे मम्मीकडे लग्नाच्या आधी मुळ्याची भाजी कधी बनवलीच नव्हती. आणि जे बनवली होती ती व्हाईट कलरचा मुळा आहे ना, त्याचीच किसून वगैरे भाजी केली होती आणि खाल्ली होती, छान लागते. पण ही पाल्याची भाजी मी पहिल्यांदाच इकडे आल्यावरच बनवते आणि खूप छान लागते आणि छान असते हेल्थसाठी पण. आपलं किडनीज म्हणा किंवा डिटॉक्स म्हणा, कोणते देखील असं क्लीन होतं त्याने. मुळा खाणं खूप गरजेचं आहे.
मला आवडत नाही, पण एखाद वेळेस आई म्हटल्या खा तर मग मी खाते. त्यानंतर भाजी टाकून घेते आणि भाजी टाकल्या मस्त अशी स्वच्छ धुवून ठेवायची भाजी आणि त्यानंतर टाकायची आणि कवळी कवळी भाजीच घ्यायची, जास्त कडक आणि नरम भाजी टाकून घेते आणि त्यानंतर तिला झाकून ठेवणार आहे, कारण ती लवकरच नरम होण्यासाठी. अशीच ठेवले की सांडते म्हणून. त्यानंतर ही भाजी मी हलवून घेते आणि तिथे मी डिटॉक्स ड्रिंकसाठी ड्रिंक ठेवलं आहे. वेट लॉससाठी हे छान आहे माझ्यासाठी. मी अशी बनवते. एकदा रेसिपी देखील शेअर केली होती मी वेट लॉसची, म्हणजे पावडर, आणि ते चूर्ण देखील तुम्ही खाऊ शकता. नाहीतर असे देखील करून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही गरम पाण्यात ठेवू शकता, गरम उकळून घेऊ शकता किंवा रात्री गरम पाण्यात उकळून ठेवलं तरी चालतं. आता इथे मी प्लेटमध्ये पाणी टाकून ठेवते. आता इथे मी चटणी बनवणार आहे खोबऱ्याची. याच्यामध्ये जे जसं असतं ते खोबऱ्याची चटणी तशीच बनवली आहे. त्यानंतर इथेच भिजवलेली चण्याची डाळ, मुगाची डाळ भिजवलेली आणि तांदूळ भिजवलेले घेऊन डायरेक्ट वाटून घेणार आहे आणि डायरेक्टली त्याच्यात टाकणार आहे मीठ टाकून आणि अशा प्रकारे रोल बनवून घेणार आहे. हे रोल म्हणजे गोल टाईपच होतात इडलीसारखे, पण त्याच्यामध्ये मी ना असं सर्कल टाईप बनवले होते आणि आता हे कसे डोसे टाईप बनले आहे, छोटे अप्पम. आणि थोड्या वेळाने मी रोशनीच्या टिफिनसाठी मी रोल बनवलेत गोल, म्हणजे वाटीच्या आकाराचे, आणि त्यामध्ये मी दही किंवा काही फिल करून असं दिलं होतं त्याला टिफिनला. व्हिडिओ मी रोशनीला आणायला जात आहे. रोशनीला यायचा टाइम झाला आणि संध्याकाळी मी खिचडी बनवली होती.